राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आलो आहे आम्ही आमच्या संबंधित तसेच आमचे मित्र किरण आसवले यांच्या शेळीपालनाला भेट द्यायला। आता मित्रांनो, मागच्या वेळेस तो शेळीपालन आपण दाखवला होता, तो शेड दाखवला होता शेळ्यांचा। त्यांनी ईदसाठी बोकड तयार केली होती आणि त्यांच्याकडे एकदम जातवान अशा शेळ्या होती। तर आज पुन्हा दाखवण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो का आजही त्यांनी म्हणजे आत्ताच नुकतेच काल त्यांनी राजस्थानवरून एकदम जातवान शेळ्या काही बकरं आणली ती। तर मग आज आपण जाणून घेणार आहेत का त्यांना ते विकायचे आहेत का नाही, तर ते विकणार आहेत ती का नाही, आणि ते काय किंमत आहे, सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत। आणि ते बकरं आणि शेळ्या त्यांनी कशा पद्धतीने आणल्यात ना, ते आज आपण दाखवणार आहेत मित्रांनो। तर चला आता आपण आलो त्यांच्या घरी। समोर मित्रांनो आहेत ते आमचे मित्र किरण आसवले आणि त्यांचे वडील आहेत। राम राम बाबा। राम 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 राम। तर एकदम साधी बोळी माणसं मित्रांनो आमची, आणि त्यांच्या आई आहेत ना, आहेत का तुमच्या? त्यांच्या आई आहेत। बाबा कसं काय चालू आहे, बरं आहे ना? हा, बरं आहे ना बाबा। तर मग आता काय काम चालू आहे? मग काय नाही या शेरचा सांभाळायची, गुरावळायची। शेळ्या तुम्हीच ओळखतात का? तर मित्रांनो, हे बाबा ते शेळ्या ओळखतात कधी कधी, पण आता वय झालेत कधी नाही। तर आता त्यांनी म्हणजे शेळ्या आणल्या, आपण शेळ्या घेऊन मग त्यांच्या शेडकडे जाणार आहे ती। आज शेड नाही दाखवणार जास्त करून आपण मित्रांनो, कारण मागच्याच वेळेस आपण दाखवले। आज आपण फक्त त्यांनी जे बकरं आणले, शेळ्या बकरं ना राजस्थानवरून, तेच दाखवणार आहोत। तर आता आपण शेळ्या घेतोय। चला मित्रांनो, थोडा शेळ्या घेऊ आणि मग नंतर आपण जाणार आहेत तिकडं बंद। तर या मित्रांनो, चहा प्यायला आमच्या गावाकडला सर्वसाधारण काळा चहा, दुधाचा जाणार नाही ना तुमच्याकडे? पण मग काळा चहा बरा नाही का? आपला काळा चहा मित्रांनो चांगला, दुधाचा चहा नाही। तर चला असो, सोबत आहे मित्र कायमचा आपला प्रकाश, आणि ज्यांचा शेड आहे शेळ्यांचा किरण आसवले ते पण चहा पितात। आता थोड्याच वेळात त्या 4-5 मिनिटात आपण त्यांच्या शेडजवळ जाणार आहे ती। तर चला दोस्तांनो, आता आपण चालू थेट त्यांच्या शेडकर। आता तो शेड पहिला मी आपल्याला दाखवलेच आहे, पण मग आज विशेष नवीन दाखवणार आहेत आपण असा का त्यांनी ज्या शेळ्या आणल्या ते नवीन त्या। तर हे पहा, हा आहे त्यांच्या घराचा परिसर। पाणी भरपूर प्रमाणात पाणी आहे। हे पहा, टाक्या ती म्हणजे शेळ्यांसाठी पाणी, आणि तिकडं समोर त्यांचा शेड आहे। आमच्या बऱ्याच मित्रांनी मागच्या वेळेस पाहिला होता। हे भुईमुग पेरला काय आता? तर मित्रांनो, त्यांच्याकडं म्हणजे पाणी असल्यामुळं मग शेळ्यांसाठी खाद्य करता येत आहे। मग ह्या भुईमुग पेरला आता त्यांनी, आणि पाणी भरायचं काम चाललं आहे तिकडं। समोर राजूर आहे, आणि इकडं मोंडूळवाडी प्रॉपर, ते मोंडूळवाडीचे पण राजूर रोडला राहतात। कोणाला जरी यायचं असला तर जो क्रांतीवीर आद्य क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे जेल सेतू त्याच्या वरच्या साईडला आणि राजूरच्या खालच्या साईडला, म्हणजे दोन्हींच्या मधोमध नाही का? तर चला मित्रांनो, आता आपण चालू आहे त्यांच्या शेडकर। समोर तिकडं निळवंडी धरण दिसते, एकदम निळवंडी धरणाचा जो जेल सेतू आहे ना, त्याच्या एकदम असा जवळ आहे। जर कोणाला म्हणजे माहिती हवी असल्यास तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकतात। तर समोर तो शेड आहे, तिकडे चालू आहे आपण। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इंटरेस्टिंग आहे। आपण पाहत राहा, आपल्याला शेळ्यांची किंमत जाणून घेणार आहे ती। कोणाला शेळ्या घ्यायच्या असतील जातवान शेळ्या एकदम, तर त्याची किंमत पण आपण त्या मालकांकडून जाणून घेणार आहे ती। हा शेड आता नवीनच झाला आहे मित्रांनो, त्याच्यामुळे त्याने अजून कंपाऊंड म्हणजे एवढं काही केला नाही, फक्त सर्वसाधारण हे पत्र साईडला लावली ती, आणि मग शेळीली खाद्यविद्या त्या ताई येते, शेळीली खाद्य टाकीतात भुईमुगाचा पाला, म्हणजे त्या शेळ्या आहेत ना, म्हणजे त्याने आणल्यात ते आता इकडं बाहेर काढायच्या ती, म्हणजे आपल्याला सगळी दिसतील। तर आता ते दार उघडून आणि मग त्यात बाहेर शेळ्या काढणार आहेत। पहा, खालच्या कप्प्यात राहतात काय? खाली राहतात ना खालच्या कप्प्यात, ते खालच्या कप्प्यात ठेवलं। वरच्या कप्प्यातसुद्धा मोठ्याल्या शेळ्यात मित्रांनो, ते ईदच्या बोकड वरच्या कप्प्यात ते मागच्या वेळेस आपल्याला दाखवलं होता। तर चला आता बाहेर काढतात ते, मग पूर्ण आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो। आतली व्यवस्था अशी आहे पहा। पूर्ण आतमध्ये आहे ना मित्रांनो हा शेड, म्हणजे खाली एक कप्पा आणि वर एक। तर चला बाहेरच काढायचं आपल्याला दाखवणार आहे एकदम जातो ना। आता कोणकोणत्या शेळ्या आहेत ना, कोणत्या जाती शेळ्यात घेतात आपल्याला काय भेटणार आहे प्रत्यक्ष आपण त्या मालकांची चर्चा करणारच आहेत ह्या व्हिडिओमध्ये। वातावरण एकदम निसर्गरम्य मित्रांनो। हे पहा मित्रांनो, पूर्ण शेडमधून शेळ्या आता बाहेर काढल्या ती, पूर्ण म्हणजे अशा सफेद शेळ्यात पहा, गवळ्या
आणि एकच तांबडी आहे ना? हा एकच तांबडी आहे. आता ह्या पहा एवढ्या बाहेर काढल्या ती आणि आता त्याने त्यांनी भुईमुगाचा पाला घातला आहे. आता ह्या शेळ्या त्यांनी राजस्थानवरून आणल्या ती. आता त्या कशा आणल्या काय सगळ्याच गोष्टी आता त्याच्यात शेळ्या किती आहेत, पाठी किती आहेत आणि बोकड किती आहेत आणि त्यांचं सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे. ती त्याला आणायला किती दिवस लागलं, एकंदर एवढ्या शेळ्यांचा म्हणजे असा त्यांची मेहनत कशी आहे. तर बाकीच्या शेळ्या त्यांच्या पाठीमागं दाखवल्या होत्या मी आपल्याला त्या ह्या शेडमध्ये येतात आतमध्ये. तर ह्या दादांच्या खांद्याला खांदा काम लावून काम करणाऱ्या त्या ताई पण भरपूर सहकार्य करतात त्यांनी. हे पहा ह्या शेळ्या त्या एकदम अशा जवळ्या शेळ्या ते एकदम जातवान शेळ्या मित्रांनो. तर चला आपण आता त्या दादांची चर्चा करणार आहे ती. तर ह्या शेळ्या कोणत्या जातीच्यात काय मी त्यांनी विचारून घेणार आहे म्हणजे आपल्या मित्रांसाठी सुद्धा ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. चला मित्रांनो आता या सगळी माहिती आपण आमचे संबंधित किरण आसवडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत. नमस्कार. नमस्कार. तर मागच्या वेळेस मी आपल्याकडे आलो होतो, तुम्ही एकदम मस्त माहिती सांगितली. तर आजही आमच्या मित्रांसाठी एक अशी मस्त माहिती सांगा. ह्या शेळ्या आपण राजस्थानवरून आणल्यात ना? हो, राजस्थानवरून आणल्यात आपण शेळ्या. मग ह्या शेळ्या राजस्थानवरून म्हणजे किती दिवस लागला आणायला? आपल्याला 2-3 दिवस लागतात यायला गाडी. तिथं गाडी भरल्यानंतर आपण एकदा हे केलं तर ते आपल्याला तिथून आपल्याला हिडीवरच सांगतात की बाबा तुमची ही शेळी आहे. आणि तिथं आपल्याला ते शेळीने काय केलं म्हणजे निशाण बनवतं आपल्याला. तिथं आपण ही शेळी घेतली म्हणून आपल्याला आपल्यासमोर व्हिडिओ कॉल करून आपल्याला निशाणी बनवतात की त्यांच्या तोंडावर असं हिरवा कलर मारला होता. आणि म्हटलं तुम्ही मग आपण गोटीला जाऊन उतरून घेतल्या या शेळ्या त्यांच्याकडून. म्हणजे जसं तंबाट्याच्या जाळीमध्ये आपण काय टाकतो नाही का त्या? हा, निशाण करतो तशी ती निशाण करून तुमचा हिरवा निशाण आहे. हा, बरं निशाण करून मग ह्या आल्या कुठं? हे गोटीला आल्या आपल्याला. किती जण घेतलं तुम्ही? आम्ही जवळजवळ 10-12 ग्रुपच्या शेळ्या होत्या. बाकीच्या तिकडल्याच मागच्या होत्या. आपल्या इकडलं कोणी नव्हतं, मी एकटाच होतो आपलं राजूर साईडचं आपल्या तालुक्याचं. बाकीचे इगतपुरी तालुक्यातले, मुरबाड तालुक्यातले, काही मुंबई साईडचे लोक होते. ते तिकडल्या लोकांनी घेतलेल्या. तर जवळजवळ 10-12 ग्रुपच्या शेळ्या होत्या. 200-250 शेळ्या एका गाडीमध्ये असते. तर आपल्याकडे कसं होतं का थोडंसं आपल्या गावठी शेळ्या होत्या, पण म्हटलं आपण थोडंसं शोधत जातीवर ट्राय करून बघू म्हणून मग मी शोधतची शेळी निवडली आणि आता आणलेत. बघू आता त्याच्यावर आपल्याला कसं प्रतिसाद लोकांचा भेटतोय त्या हिशोबानं आपण आणलेत शेळ्या. म्हणजे जर द्यायचं ठरलं तर आपण देऊ. ह्या कोणत्या जाती शेळ्या एवढ्या? ह्या सगळ्या शोधत जातीच्या आहेत. तर मित्रांनो ह्या शोधत जातीच्या शेळ्या ती. तर मग आपण ह्या जर समजा कोणी गिऱ्हाईक आलं तर विकणार का आपण? हा, नाही, आपण विकायलासाठीच आणलेत ना. विकायला आणलेत ना? विकायलाच आणलेत. आपल्याला त्यात एक व्यवसाय म्हणूनच आपल्याला सुरुवात करायची. आता आपण छोटीशी सुरुवात केली आता, पण मग भविष्यात जर वाटलं आपल्याला व्यवस्थित आपल्याला त्याच्यात प्रॉफिट भेटायला लागलं तर आपण करू, असं एक उद्देश आहे. पण बघू आता ते कसं होतंय, कसं प्रतिसाद भेटतो लोकांचा. मग ह्या एवढ्या शेळ्या तुम्हाला समजा आणायला भाडा किती लागला तिकडून? भाडं कसं असतं माहिती आहे का, तिथं आपण एकदा व्यवहार झाला, पट्टी ठरली तर ते आपल्याला गोटीपर्यंत त्यांच्या गाडीत त्या ज्या हिशोबानं आपण घेतलं त्या हिशोबानं आपल्याला ते गोटीपर्यंत पोच देते. मग तिथून गोटीपासून आणायला आपल्याला सेपरेट गाडी न्यावं लागते. मग त्या गाडीचं काय खर्च असेल तो अलग खर्च होतो. मग याच्यामध्ये आता बोकड किती आहेत आणि पाठी किती येते? याच्यात 8 बोकड आहेत आणि 9 पाठी येते. तर अशा 8 बोकड आणलेत, 9 पाठी आणलेत. जाती किती आहेत? जाती कशी? सगळे आदत बच्चे आहेत, अजून बच्चे आहेत सगळे बच्चे आहेत. मग आता समजा याची आता तुम्ही एक जरी समजा गिऱ्हाईक आलं तर किंमत काय सांगणार तुम्ही? किंमत कसं माहिती आहे का, आता काही छोटे आहेत काही मोठे आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना जागेवर जेव्हा त्याला शेळी पसंत पडेल, जो पीस पसंत पडेल त्या पीसची आपण त्यांना किंमत सांगू. पण आता नुसतं फोनवर आपण आता 16,000 का 17,000 सांगून ते जमणार नाही ना. बरोबर आहे. आपण जागेवर कसे गिऱ्हाईकाला एखाद मोठी पसंत पडेल, काही क्वालिटीमध्ये कायला ताकद कमी आहे, कायला जास्त आहे. बरोबर. म्हणजे ती इथं आल्यानंतर आपल्याला ज्या माणसाला जी पीस पसंत पडेल तो पीस आपण देऊ, त्या हिशोबाने त्यांना किंमत सांगू आपण. तर दोस्तांनो आता बा किती म्हणले बोकडे आहे? याच्यात 8 बोकड आहेत आणि 9 पाठी येते. 8 बोकडे आहेत मित्रांनो याच्यात आणि 9 पाठी येते. पूर्ण सोज जातीच्या येते. पूर्ण आता बरेच मित्र आम्हाला कमेंटमध्ये विचारतील काहीची किंमत काय आहे,
पण मित्रांनो किंमत ते कशी सांगते नाही. आता याच्यामध्ये लहान मोठी कोणाला कमी जास्त ताकद राहते, कोणाला बोकड घ्यायचा तर जी पसंत पडेल. आता ह्या त्याच्यामुळं मग किंमत फिक्स नाही सांगितली. इथे येऊन आणि ज्याला पाहिजे असेल तर त्यांचा नंबरसुद्धा आम्ही सांगणार आहेत आता. आणि मी पण मग जर समजा त्यांचा नंबर नाही भेटला तर माझी संपर्क साधा, मी आपल्याला नक्कीच माहिती देईल. तर ह्या विकाय आणल्यात त्यांनी तर कोणाला घ्यायच्या असतील एकदम जातो सुजेत जातीची आहे ती. आणि एक आता लागण नाही म्हणा अजून होतील ना, आता लागण व्हायला जोगच म्हणजे ते 8-9 महिन्याचे एक पाठ आहे. 8-9 महिन्याची पाठ आहे मित्रांनो. त्याच्यात आता सध्या 2 क्रॉस झालेले आहेत. ती 2 क्रॉस आहेत का? हा, ही एक तांबड्या कलरची ना हां ती एक क्रॉस आहे आणि जाऊ द्या काय 2 क्रॉस. ती एक क्रॉस आहे. ही इकल ना, ही काळी तर ही काळी आहे ना, एक क्रॉस आहे. हां ते मोठी आहे चांगली. ती एक क्रॉस, दोन्ही 2-2 महिन्याच्या गाभण आहे ती. मग त्याला क्रॉस व्हायला कोणता बोकड दाखवला त्या जातीचा का? हा, तेच जातीचं दाखवलं ना. म्हणजे तुम्ही शेडमधून आणलेत काय? हा, शेड मधून आणले. त्या शेडमध्ये किती बरेच असतील ना? त्यांच्याकडे भरपूर मोठमोठे शेड आहेत. राजस्थानला आपल्याला जी क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटीची भेटू शकतात आपल्याला. जर एखाद्याला वाटलं मला याच्यात नाही पसंत बुवा, मला राजस्थानवरून आणखी याच्यापेक्षा मोठी पाहिजे, तर कोणी मागितली कमेंट केली तर आपण देऊ शकतो त्याला, तिथून आणून. तर मित्रांनो तुम्हाला मोठी शेळी पाहिजे असेल एक विताची किंवा गाभणमध्ये तर आणून देऊ शकतात. पण मग कमेंटमध्ये सांगा किंवा फोनमध्ये कळवा कोणाला घ्यायच्या असल्या. तिकडे त्या शेडमध्ये त्याच्यातल्या विकायच्या तुम्हाला? हां, त्याच्यातल्या पण दाखवू ना आपण. त्याच्यातल्या आहेत विकाय मित्रांनो, ते पण आपल्याला दाखवणार आहे. पहिल्या दाखवल्यात अशा आहेत मित्रांनो सोजत जातीच्या शेळ्या. कोणाला घ्यायच्या असतील तर इथे येऊन घ्या. व्यवहार इथे होईल, कारण व्यवहारामध्ये 2 पैसे इकडे काय तिकडे काय होतं ते नाही का. तर मग भले मग तो काय असेल व्यवहार तो इकडे करून घ्या. ते फिक्स किंमत काही सांगते नाही. क्वालिटीमध्ये कोणाला कंची आवडेल, सगळ्यांची किंमत काही सारखी नाही राहत. तर चला असो, तर आपल्या शेडमध्ये काही शेळ्या विकायला त्या पण पुन्हा एकदा दाखवतो मित्रांनो मी आपल्याला. चला आता शेडमध्ये जाऊ. आणि ते बोकडचं पाठीमागं दाखवलं तर मी आपल्याला ईदसाठी ठेवलं. पण बोकडसुद्धा कोणाला शेळ्या क्रॉसिंगसाठी घ्यायचं तर आपण घेऊ शकतात नाही का. छोटे सुद्धा बोकड आलेत, लहान आले. जर कोणाला बुवा आतापासून बुवा कोणाची कुवत नसते घ्यायला मोठा बकरू, तर हे छोटा बकरू नेऊन तो नंतर मोठे करून शेळ्यांना ब्रीडिंगसाठी वापरू शकतात. असं आहे मित्रांनो. याच्यात सुद्धा बोकडे ती. हा, याच्यात बोकड आहेत लहान आहे ते, म्हणजे मोठे होऊ शकतात नंतर क्रॉसिंगसाठी वापरू शकतात याच्यातले पण. हा, हे पण सोजत जातीचे ती. सोजत जातीचे टोटल सोजत आहे आपल्याकडं. तर चला मित्रांनो हे पहा, याच्यात सुद्धा बोकड आहेत. कोणाला मोठा बोकड घ्यायची ऐपत नसेल तर हे बारीक बोकड घ्या आणि बनवा आणि क्रॉसिंगसाठी वापरा. असं आहे. चला आता आतमध्ये शेडमध्ये जातो मित्रांनो. शेडमध्ये म्हणजे आता विषय असं आहे दाखवलं होतं, पण तरी शेडमधल्या शेळ्यासुद्धा काही विकायच्यात. तर आता आपण चालू आहे शेडमध्ये. मस्त आता या शेडमध्ये आता त्याने अशा फळ्या टाकल्या ते शेळ्यांनी जाय यासाठी. तर आता बाकीची पिल्लं आहेत त्यांच्याकडे. आता पिल्लं ती बारीक बारीक ते विकायच्यात नाही, ते विकायला नाही सध्या. कसे अजून दूध पेते, हां पेटी भाकरात ना, दूध पेते त्याच्यामुळे त्यांना काही विकायला नाही अजून. आणि ते बोकड मोठाली 2 बोकड, एक छोट आहे. हा छोटे हा नसेल विकायचा ना. आणि गोळ नाही. आपण जर वाटलं कोणाला गिरायकाला आपल्याला योग्य किंमत भेटली तर आपण देऊ ना. कोणाला क्रॉसिंग साठी पाहिजे असेल, ब्रीडर साठी पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो त्याला. तर पुन्हा एकदा सांगा ते किती किलोचे आहेत? ते 70+ आहेत. 70+ म्हणजे 70 किलोचे आहेत ते. त्यांनी ठेवलेत. कोणाला क्रॉसिंगसाठी घ्यायचे काय तर घेऊ शकतात मित्रांनो. ते पण भरपूर मोठाले बोकडे ते कोणते जातीचे म्हणले? ते पण सोजत आहे. सोजत आहेत. कारण सोजत मागच्या टायमाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, पण आमचं नवीन मित्र काही व्हिडिओ पाहतात ना, मग त्याच्यामुळं आपण नवीन माल आणले. फक्त नवीन मालाचं थोडंसं माहिती. नवीन मालाचं नाही तर ह्या जुना आता आपण दाखवलं. आता याच्यातल्या किती विकायचे आहेत आपल्याला? हे बघा, आपल्याला याच्यातलं सगळ्याच विकायचे आहेत. असं आपल्याला जागेवरचं करायचं. हे कशात फिरते ती. आपल्याला जागेवरती शेळ्या ठेवायच्यात. आता कसं वेळ भेटत नाही बाहेर फिरायला आपल्याला, आणि बाहेर जायला वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जागेवर शेळ्या ठेवायच्या ती. समजा एक सांगा, मग एखादा गिरायक आला बाबा बकरांसहित शेळी घ्यायची तर आपण एखाद्याला वाटलं बाबा बकरांसहित मला शेळी न्यायची तर आपण देऊ योग्य किंमत आली. हा, म्हणजे मित्रांनो वेलेल्या शेळ्या सुद्धा त्यांना विकायच्या ती. याच्यामधल्या शेळ्या सुद्धा विकायच्या. आता याच्यात सुद्धा कोणकोणत्या जाती शेळ्यात म्हणले तुम्ही? याच्यात सोजत आहे, शिरोळ आहे, गावठी आहे, काठवाडी आहे, काठवाडी आहे. हां हां हां, ही काठवाडी आहे, ही काठवाडी ती पाठीमागे दाखवलीत ना. हो, या पाठीमागं आपण दाखवलं होतं मागच्या हिरोला. ही काठवाडी आहे, ही काठवाडी आहे, ती काठवाडी आहे, ही सोजत आहे.
तर मित्रांनो विशेष दाखवायचं म्हणजे काही नाही, आता याच्यातही शेळ्या विकायच्या आहेत, तिकडे आता त्यात दाखवलेच आपण त्या तिने राजस्थानवरून आणल्या ते विकायच्यात. चला असो. तर ते बोकड पुन्हा एकदा कोणाला पाहिजे असतील तर मी पुन्हा व्हिडिओद्वारे आपल्याला दाखवणारच आहे, कारण पुन्हा पुन्हा आमचे मित्र तर कोणा विचारलं होतं का बोकरली मी गिरायक घालता कोणी येतेत ना येते मागते एकदम कसे योग्य किंमत आल्याशिवाय द्यायचं नाही. आपण एवढे जीव लावून ते बरोबर नाही, बरोबर आहे. आपल्याला योग्य किंमत आली तरच देणार आहे. आपण शोधत ते बकरं वाढवलेत, आपल्याला ईदसाठीच बनवलेत. आपण ईदला जर पैसे भेटले तरी ईदला देणारच आहे आपण, पण त्याच्या अगोदरही देऊ शकतो आपण असं. आणि जर एखादी शेळी क्रॉसिंगसाठी आली तर मग किती पैसे घेते तिचे? 500 रुपये घेतो ना. कोणाला बी शेळी भरून द्यायची असली तर 500 रुपये घेऊन शेळी भरून देतो आपण. मेहनत आहे तेवढंच आहे नाही का? मेहनत तेवढं, त्यांना खाद्य तेवढं घालावं लागतं ना. हे आहेत बोकड मित्र, एकदम गरीब बोकड आहेत. आपलं गावठी बोकड असलं लगेच मारणार आहे का नाही? नाही हे मारती नाही काही नाही, एकदम गरीब आहेत. पार शेळीवर सोडले, शेळीवरून असे बाहेर ओढले तरी लगेच निघून येतील. चला मित्रांनो, अशा प्रकारची आपण उपयुक्त माहिती आता सांगितले. तर आता आपण जाणार थेट बाहेर. तर त्यांनी भरपूर आपल्याला मस्त 2 व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती सांगितली आणि त्या पहिल्या व्हिडिओला आपण सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. तर चला मित्रांनो, आता आपण चालू आहे पुन्हा बाहेर. त्यांनी त्या शेळ्या आणल्या तिकडं. चला मित्रांनो, या दादाने अतिशय उपयुक्त अशी आपल्याला माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचा पण मी खूप खूप धन्यवाद करतो. तर त्यांनी आणलेल्या ह्या एकदम सोजत जातीच्या राजस्थानवरून जातो अशा शेळ्या कोणाला घ्यायच्या असल्या तर नक्कीच संपर्क साधा. तर तुमचं पूर्ण नाव सांगा. किरण मारुती असवले, मोबाईल नंबर कमोंडवाडी, पोस्ट राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. माझा मोबाईल नंबर आहे 89 99 31 62 31. दुसरा एक नंबर आहे 94 04 38 75 66. या नंबरवर कोणी संपर्क साधू त्याला योग्य माहिती ती दिली जाईल आणि शेळ्या पण दिल्या जातील. कोणाला कोणती पाहिजे असेल तर आपण योग्य किमतीला देऊ शेळ्या. तर चला मित्रांनो, भरपूर छान माहिती सांगितली. कोणाला घ्यायची असेल तर येऊ शकतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इडंच थांबणार आहे. ती पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.